माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 31 मध्ये भाजपचे बालम शिरसाट आणि बिरारी यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला होता। आता तेच जे बालम शिरसाट आहेत भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। हो, आपण आपला माघारीच्या दिवशी काही वाद निर्माण झाला होता। यावेळी आपल्या समोरचे जे उमेदवार होते इच्छुक त्यांनी आपल्याला आव्हान या ठिकाणी दिलेलं होतं। ऑलरेडी वाद वगैरे काही झालेले नव्हते, ते फक्त गैरसमज झालेला होता। ठीक आहे, प्रत्येकाच्या भावना दुखतात, त्या माध्यमातून त्या व्यक्तीने थोडं जरा नाराजी व्यक्त केली होती। पण ऑलरेडी तसं आता सध्या तसं काही नाही आहे। आणि ऑलरेडी आपण भाजप पक्ष म्हटल्यावर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतात, जनतेच्या समस्या आहे ह्या सोडवण्यासाठी निवडणुकाचं भाजप पक्ष लढत असतो। त्यामुळे हा विषय काही पक्षाच्यासाठी काही विषय नाही आहे आणि त्यांचं काही म्हणणं पण नाही तसं। तर ऑलरेडी आमचं या प्रभाग क्रमांक 31 मध्ये ज्या मूलभूत गरजा आहे, पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे, रस्त्यांचे विषय आहे, त्या आम्ही मूलभूत गरजा असेल किंवा वेगवेगळे जे विजन असतील प्रभागातील, अभ्यासिका असेल, गार्डन असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विरंगुळा केंद्र असतील, ह्या गोष्टींवरतीच आपला आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा आहे। हिंदुत्व हे जे आहे या परिसरामध्ये त्या विचारधारेचे खूप मोठ्या प्रमाणात मतदार राहतात। तर निश्चित सगळ्यांचंच भाजप पक्षावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रेम आहे आणि निश्चित ते येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पॅनलच्या चारही उमेदवारांना आशीर्वाद देतील हे नक्कीच आम्हाला पण खात्री आहे आणि जनतेचा पण खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक महापालिकेमध्ये हा प्रभाग सर्वात मोठा प्रभाग म्हणून याला ओळखला। तर आव्हान किती वाटतं आपल्याला? हे आव्हान आता हे बघा, निवडणूक आहे, निवडणूकच असते, पण आपला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पश्चिमच्या विधानसभेच्या आमदार सीमाताई यांच्या माध्यमातून ह्या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। सभामंडप खूप मोठ्या प्रमाणात मंदिरांना दिलेले आहे। तर निश्चित जनतेचा विश्वास आहे। त्यामुळे प्रभागात आता हे बघा, काम तर करावं लागेल, जनतेपर्यंत आशीर्वाद मागण्यासाठी जावंच लागेल। आणि आम्ही पण आता मी पण एक पहिल्यांदाच निवडणूक लढतोय, पण ज्या पद्धतीने मतदारांचा आमच्यावरती विश्वास आणि आशीर्वाद आहे, तर निश्चित हा पॅनल विजयाच्या दिशेने आत्ताच्या ह्या मिनिटाला वाटचाल करतो हे नक्कीच आहे। नक्कीच आपल्यासोबत राज्यामध्ये सत्तेत असलेलं शिवसेना देखील जे आहे त्यांचे उमेदवार आपल्या विरोधात आहेत। नाही, विरोधात तर आहेच, पण त्यांचा जो पॅनलचा विषय आहे आता त्या गोष्टीवरती मला बोलायचं नाही। येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच कळेल, ते निकालात मतदार राजा दाखवून देईल त्या निकालामधून। नक्कीच, परंतु त्या कुठेतरी भाजपकडनं 100+चा नारा दिलतोय, भाजपचाच महापौर अशा पद्धतीने सांगितलं जात आहे। काय वाटतं आपल्याला? समोरच्या पक्षांकडनं देखील दावा केला होता की आमचा महापौर म्हणून, आपल्याला काय वाटतं? हे बघा, आता मी तर निवडणूक पहिल्यांदाच लढतो, मी शहरावर बोलणं हे योग्य नाही। मी छोटा कार्यकर्ता आहे, मी प्रभागावरती नक्कीच बोलेल। प्रभाग क्रमांक 31चे भाजपचे चारही उमेदवार 100% विजयी होतील आणि राजीव गांधी भवनला दिसतील। धन्यवाद। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 31चे उमेदवार बालम शिरसाट होते। भाजपकडून ते यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि प्रभाग 31 मधील सर्वच उमेदवार नाशिक महापालिकेत दिसतील अशा पद्धतीचा विश्वास जो आहे त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।